गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप माझा आवाज क्लिअर असेल. आणि आजपासून आपण प्रॅक्टिस बॅचची सुरुवात करतोय, जी की पुढचे 5 दिवस चालणार आहे. ओके. यावेळी आपण या बॅचची रेकॉर्डिंगसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, कारण बरेच लोकांना सकाळी जॉईन होणं पॉसिबल नाही आहे. सो वी विल बी ऑल्सो गिविंग द रेकॉर्डिंग. फक्त जे लोक रेकॉर्डिंगवर हे सेशन बघत आहेत, त्यांनी एक छोटंसं काम करायचं आहे की त्यांनी हे रेकॉर्डिंग बघून झाल्यावर त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे, सो दॅट वी वी अंडरस्टँड की हाऊ मेनी पीपल आर वॉचिंग दिस रेकॉर्डिंग. ओके. जस्ट अ मिनिट, लेट मी स्विच ऑन द कॅमेरा. ओके. So few things which I want to clear to all of you. It's not a Q&A session, it's a practice session. Okay, first of all. सो जे काही तुमचे प्रश्न असतील ते आपण शेवटच्या 10 मिनिटामध्ये घेऊ दररोज. 10 मिनिटामध्ये जेवढे क्वेश्चन्स आन्सर करता येतील तेवढे आन्सर करण्याचा मी प्रयत्न करेन. मोस्टली दिस सेशन इज फॉर, हे सेशन का बरं घेतोय आपण, की आपले जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी रिकनेक्ट होता यावं. बऱ्याचदा बॅच संपून जाते आणि बॅच संपल्यावर आपल्या विद्यार्थ्यांचा आणि आपला कुठेच काही संबंध नसतो, राईट? तर बऱ्याचदा त्यांना एकटं फील होते. त्यांना पुन्हा असं वाटते की ते 20-25 दिवस चांगले होते, आता तर काही कनेक्शनच नाही आहे. ओके. सो तसं त्यांना फील होऊ नये, त्यांना ते एकटेपणा भासू नये आणि त्यांना असं नेहमी हे फील असावं, असं नेहमी वाटावं की समबडी इज विथ मी. ओके. माझ्यासोबत कोणीतरी आहे, कम्युनिटी माझ्यासोबत आहे, ग्रुप माझ्यासोबत आहे, सपोर्ट आहे मला. त्या ते मेन उद्देश आहे या प्रॅक्टिस बॅचेसचं. ओके. की यू विल नॉट फील अलोन, यू विल ऑलवेज फील दॅट समबडी इज विथ मी अँड समबडी इज हेल्पिंग मी. ओके. सो ते उद्देश आहे नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडून जर का प्रॅक्टिसेस होत नसतील तर कुठेतरी त्याला गॅप पडला असेल, कुठेतरी डिस्टर्ब झाले असेल तुम्ही, कुठेतरी त्या गोष्टी सुटल्या असतील, तर त्याची पुन्हा एकदा त्याची सुरुवात व्हावी, हे एक दुसरं उद्देश आहे याचं. ओके. सो हे काही बेसिक गोष्टी आहेत. इट इज नॉट अबाउट लाईक की आणि ऑफकोर्स काही प्रश्न असतात बऱ्याचदा, की प्रॅक्टिस करता करता काही प्रश्न येतात. मग कुठं विचारू, काय विचारू, आणि आपण जनरली टाळाटाळ करतो त्या गोष्टीची. सो कदाचित या बॅचेसमध्ये ते प्रश्नांचे काही उत्तरं तुम्हाला मिळतील. ओके. सो आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्हाला काय सिलेबस आहे आपल्या 5 दिवसाचा तो पण शेअर केलेला आहे ऑलरेडी. ॲज पर दॅट आपण जाणार आहोत, नॉट हिअर अँड देअर. आपण जे ठरलेला सिलेबस आहे त्याच्यानुसारच जाऊ. तर आज जो विषय आहे आपला तो आहे ग्राउंडिंग आणि कनेक्शन. ओके. हा विषय आहे, त्याच्यावर आपण काम करणार आहोत, त्याच्यावरच आपण पुढे जाणार आहोत. ओके. सो आय होप इट इज क्लिअर एव्हरीबॉडी, राईट? शेवटचे 10 मिनटं तुम्हाला क्वेश्चन आन्सरसाठी दिले जातील. हं? तर सुरुवात करूया आपण आजच्या दिवसाची. तर ग्राउंडिंग म्हणजे काय, रेकीमध्ये व्हॉट इज ग्राउंडिंग, आणि कनेक्शन काय आहे आणि ग्राउंडिंग काय आहे, ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत रेकीमध्ये. सो कनेक्शन आणि ग्राउंडिंग याचा अर्थ काय आहे हे आपण आधी आधी समजून घेऊ. ओके. आणि मग आपण प्रॅक्टिसेसने पुढे जाऊ. समजणे, कॉन्सेप्ट समजणे आणि प्रॅक्टिस करणे हे आपला रोजचा जो आहे नियम असणार आहे, की कॉन्सेप्ट समजणे आणि प्रॅक्टिस करणे. ठीक आहे. सो सर्वप्रथम सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. बरेच नवीन चेहरे, बरेच जुने चेहरे आज इकडे आहेत. सो थँक्यू फॉर जॉईनिंग टुडे. ओके. सो रेकी ही एक युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ओके. जेव्हा आपण रेकी करत असतो तेव्हा आपल्या शरीरामधून काय करत असतो, ॲक्च्युली एक ऊर्जा वाहत असते आपल्या शरीरामधून, एक एनर्जी आपण फील करत असतो.
रेकीचं कनेक्शन म्हणजे स्वतःला त्या ऊर्जेशी जोडणं आहे. ओके. आणि हे करण्यासाठी आपण सिंपल काही स्टेप करू शकतो. त्या स्टेप आपण आता करणार आहोत. पहिली स्टेप काय आहे, की शांत बसणे. दॅट इज द फर्स्ट स्टेप. ओके. सिट रिलॅक्स. प्रत्येक मेडिटेशनच्या वेळेस, प्रत्येक प्रॅक्टिसेसच्या वेळेस तुम्हाला हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी, की सिट रिलॅक्स. जेव्हा आपण रिलॅक्स बसतो तेव्हा आपण आपल्या थॉट्सला एका ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो. सो कनेक्शन निर्माण करणे म्हणजे काय, की शांत बसणे आणि स्वतःला त्या गोष्टीसोबत जोडणे. ओके. आणि त्यानंतर डीप ब्रीदिंग करणे. ओके. सो डीप ब्रीदिंग म्हणजे श्वास घेणे, सोडणे, श्वास घेणे, सोडणे. सो आणि त्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. ओके. आणि हळूहळू पुढची ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्ये जाऊ असं मला वाटते. ओके. सो एव्हरीबडी प्लीज सिट रिलॅक्स. ओके. दिस टाईम आय विल बी नॉट डुईंग विथ यू. आय विल बी जस्ट वॉचिंग यू. ओके. आय विल बी ऑब्झर्विंग यू अँड यू विल बी डुईंग. ओके. जनरली मी काय करतो प्रत्येक वेळी, जेव्हा मी तुम्हाला प्रॅक्टिसेस सांगतो तेव्हा मी सुद्धा काही तुमच्यासोबत पार्टिसिपेट करतो. पण यावेळेस आय विल बी ओनली ऑब्झर्विंग यू अँड यू ऑल विल बी डुईंग. ओके. चलो. सो रेडी है? ओके. सो सिट रिलॅक्स एव्हरीबॉडी. जस्ट सिट रिलॅक्स. Close your eyes and focus on your breathing. ओके. जो श्वास तुम्ही घेताय, जो श्वास तुम्ही सोडताय, जस्ट फोकस ऑन इट. लिसन टू माय वर्ड्स अँड स्लोली आपण जे कनेक्शनबद्दल बोललो आहे आता काही क्षणाआधी, ते कनेक्शन निर्माण करायसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला गाईड करेल. पण आधी आपल्याला काही श्वास घ्यायचे आहेत, ज्याला आपण डीप ब्रीदिंग म्हणतो. ओके. पुढच्या 1 मिनिटापर्यंत आपण श्वास घेऊ, सोडू. नाकाद्वारे श्वास घेऊ, सोडू. होल्ड न करता श्वास घेऊ आणि सोडू आपण. ओके. फॉर नेक्स्ट 1 मिनिट एव्हरीबडी. आय एम वॉचिंग यू. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. नाकाद्वारे श्वास घ्यायचा आहे, तोंडाद्वारे सोडायचा आहे. आणि प्रत्येक श्वास जो आहे हा आपल्याला अजून एक्स्ट्रा कसा करता येईल याचा प्रयत्न करायचा आहे. लांब कसा घेता येईल आणि हळू घ्यायचा. घाई करायची नाही श्वास घेताना. एकदम स्लोली श्वास घ्यायचा आहे आणि स्लोली सोडायचं आहे. जसं आपल्या तोंडामध्ये एक्झाम्पल आपण एखादी स्ट्रॉ घेतलेली आहे आणि त्या स्ट्रॉमधून जर का आपण फुंकर घालू बाहेर, तर ती कशी असेल, ती हवा कशी निघेल हळूहळू हळूहळू, अगदी त्याप्रमाणे श्वास सोडायचा आहे आपल्याला. ओके. सो श्वास घ्यायचा आहे आणि जसं आपण स्ट्रॉमधून बाहेर सोडतो तसं आपल्याला हळूहळू बाहेर सोडायचं आहे. अगेन टेक अ डीप ब्रेथ. नाकाद्वारे आणि तोंडाद्वारे आपल्याला सोडायचं आहे. व्हेरी गुड. आता माझ्या शब्दांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. कनेक्शन बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला क्राउन चक्रावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, फोकस करणं गरजेचं आहे. क्राउन चक्र म्हणजे हे आपल्या टाळूवर आहे, जे आपला डोक्याचा भाग आहे त्या ठिकाणी क्राउन चक्र आहे. सो आता श्वास तसेच घ्यायचे आहेत. श्वास घेणं कंटिन्यू ठेवायचं आहे, डोळे बंद ठेवायचे आहेत आणि आपलं जे संपूर्ण लक्ष आहे ते आपल्या क्राउन चक्रावर म्हणजेच आपल्या टाळूवर घेऊन जायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या क्राउन चक्रावर आपल्याला केंद्रित करायचं आहे. दोन्ही हात आपल्याला जोडायचे आहेत, दोन्ही हात जोडायचे आहेत आणि आपलं संपूर्ण लक्ष जे आहे ते क्राउन चक्रावर असेल. आणि इमॅजिन करायचं आहे आपल्याला, मनातल्या मनात कल्पना करायची आपल्याला की या विश्वातील जी सर्वात पॉवरफुल ऊर्जा आहे, ज्याला आपण रेकी ऊर्जा असं म्हणतो,
ती ऊर्जा पांढऱ्या प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आपल्या क्राउन चक्रामधून आपल्या बॉडीमध्ये, आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, लक्ष माझ्या आवाजाकडे ठेवायचं आहे आपल्याला. या ब्रह्मांडाची सर्वात पॉवरफुल ऊर्जा जी आहे, रेकी ऊर्जा, ही आपल्या क्राउन चक्रामधून पांढऱ्या प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आहे आणि अगदी समर्पण आणि समर्पक भावनेने आपण त्या ऊर्जेला रिसीव्ह करत आहोत असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. आणि मनातल्या मनात एक वाक्य आपल्याला रिपीट करायचं आहे. रेकी ऊर्जा माझ्या मधून वाहत आहे. रेकी ऊर्जा माझ्यामधून वाहत आहे. रेकी ऊर्जा माझ्यामधून वाहत आहे. आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या सातही चक्रामध्ये त्या प्रकाशाला, त्या ऊर्जेला आपल्याला एक्सपिरियन्स करायचं आहे. एक्सपिरियन्स द एव्हरी सेन्सेशन इन युअर बॉडी अँड युअर चक्रास. श्वासाची देवाणघेवाण आपल्याला सुरू ठेवायची आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि रेकी या ऊर्जेसोबत कनेक्शन जे आहे ते तयार होत आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. हळूहळू ती जी ऊर्जा आहे, तो जो पांढरा प्रकाश आहे, तो आपल्या हृदयापर्यंत जातोय आणि हळूहळू संपूर्ण शरीरामध्ये तो पसरतोय असं इमॅजिन करायचं आहे आपल्याला. जस्ट इमॅजिन की तो हळूहळू आपल्या संपूर्ण बॉडीमध्ये जातोय. आणि हळूहळू आपल्या रूट चक्राकडे तो जातोय असं इमॅजिन करायचं आहे. रूट चक्राकडे हळूहळू हार्ट चक्राकडून तो रूट चक्राकडे जातोय. आणि इमॅजिन करायचं आहे, नाव यू आर टोटली ग्राउंडेड. आपले दोन्ही पाय जे आहे ते जमिनीशी जोडलेले आहेत. तुम्ही खुर्चीवर बसले असाल तर दोन्ही पाय जमिनीवर ठेवायचे आहेत. खाली असाल बसलेले तर ऑटोमॅटिकली जमिनीशी जोडलेले आहेत आपले पाय. आणि आता तो पांढरा प्रकाश जो आहे तो आपल्या पायाच्या माध्यमातून जमिनीकडे जातोय असं इमॅजिन करायचं आहे. आणि मनातल्या मनात एक वाक्य म्हणायचं आहे आपल्याला, मी विश्वाशी जोडलेला आहे, मी पृथ्वीशी जोडलेला आहे आणि मी एक ऊर्जावाहक आहे. मी विश्वाशी जोडलेला आहे, मी पृथ्वीशी जोडलेला आहे आणि मी एक ऊर्जा वाहक आहे. मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे आणि मी ग्राउंडेड आहे. मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे आणि मी ग्राउंडेड आहे. स्लोली आपल्या माइंडमध्ये आणि शरीरामध्ये आपल्याला लाईटनेस, इझीनेस फील होत असेल. जस्ट बी विथ दॅट फिलिंग. त्या फिलिंग सोबत आपल्याला राहायचं आहे. इफ यू वॉन्ट टू पुट युअर हँड ऑन युअर हार्ट चक्रा, यू कॅन. तुम्हाला असं फील झालं की तुमचा हात जो आहे तो तुम्हाला हार्ट चक्रावर ठेवायचा आहे किंवा कुठल्याही चक्रावर ठेवायचा आहे. ओके, आपोआप तुम्हाला कदाचित ते फिलिंग येईल की तुमचा हात आपोआप कुठल्या तरी एका चक्रावर जाईल. सो यू कॅन पुट देअर
तुम्हाला वाटलं हार्ट चक्रावर ठेवायचा, तुम्हाला वाटलं सहस्रार चक्रावर ठेवायचा, तुम्हाला वाटलं स्वादिष्ठान किंवा मणिपूर चक्रावर ठेवायचा. जिथं वाटते तिथे तुम्ही तुमचा हात ठेवू शकता. इफ यू फील दॅट, नॉट कंपल्सरी. ओके. आणि आता एका मेडिटेशनच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत, स्लोली स्लोली. ओके. आईज क्लोज्ड अँड बी इन दॅट फिलिंग. श्वासाकडे लक्ष केंद्रित आपल्याला करायचं आहे. पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि संपूर्ण शरीराला रिलॅक्स 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 करायचं आहे. या क्षणी तुमचं संपूर्ण लक्ष, तुमचं मन, शरीर आणि श्वासावर केंद्रित झालेलं आहे. जी ऊर्जा पांढऱ्या प्रकाशाच्या स्वरूपात आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आली होती, त्या ऊर्जेला आता तुम्हाला फील करायचं आहे. जस्ट फील दॅट एनर्जी. ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये क्राउन चक्रापासून तर रूट चक्रापर्यंत आपण फील करू शकतोय. त्याचे सेन्सेशन, व्हायब्रेशन, त्याच्या संवेदना आपल्या शरीरामध्ये आपल्याला जाणवत आहेत. ही ऊर्जेला आता हळूहळू कॉन्शियसली आपण आपल्या शरीरामध्ये एकेका भागात घेऊन जाणार आहोत. अगदी कॉन्शियस पद्धतीने एकेका भागामध्ये आपण त्या ऊर्जेला घेऊन जाणार आहोत. ओके. सो आता आपल्याला इमॅजिन करायचं आहे की तो पांढरा प्रकाश आपल्या सहस्रार चक्रामधून खाली येत आहे आणि आपल्या कपाळाच्या भागावर, हळूहळू तिथून आपल्या चेहऱ्याच्या भागावर, हळूहळू तिथून आपल्या आज्ञाचक्राकडे आणि आज्ञाचक्रातून हळूहळू थ्रोट चक्राकडे, म्हणजेच आपल्या गळ्याच्या भागाकडे जातोय. आणि त्या प्रत्येक ठिकाणी, त्या प्रत्येक शरीराच्या अवयवांमध्ये एक सेन्सेशन, व्हायब्रेशन तुम्ही फील करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे आपण पाणी पिल्यावर आपल्याला ते पाणी फील होते, अगदी त्याप्रमाणे तुम्ही त्या प्रकाशाला फील करताय. तुम्ही थंड फील करताय, तुम्ही गरम फील करताय, इट इज युअर चॉईस. ही ऊर्जा, तो प्रकाश आता हळूहळू आपल्या मानेकडून खांद्याकडे, हाताकडे आणि हळूहळू आपल्या पोटाकडे जातोय. सो आपल्या हार्ट चक्राकडे, मणिपूर चक्राकडे आणि स्वादिष्ठान चक्राकडे त्या प्रकाशाला तुम्ही घेऊन जाताय. आणि ज्या पद्धतीने तो प्रकाश वरून खाली येतोय, त्या पद्धतीने आपलं जे शरीर आहे, आपली जी बॉडी आहे, ती लाईट अप होत आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. आणि मनातल्या मनात काही अफर्मेशन आपल्याला करायचे आहे की मी रेकी ऊर्जेशी जोडलेला आहे. मी रेकी ऊर्जेशी जोडलेला आहे. मी या ऊर्जेचा वाहक आहे. आपण सर्वांनी लेवल 2 आणि लेवल 3चा अभ्यास केलेला आहे. आपल्यापैकी काही लोकांनी ग्रँडमास्टरचा अभ्यास केलेला आहे. सो आपण ऑलरेडी रेकी ऊर्जेचे वाहक आहोत. आपण ती ऊर्जा अनुभवली आहे आणि ती ऊर्जा आपण दररोज आपल्या जीवनामध्ये अनुभव करू शकतो. आता ही जी प्रोसेस आपण करतोय, ही प्रोसेस कनेक्शन आणि ग्राउंडिंग प्रोसेस आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या त्या रेकी ऊर्जेशी स्वतःला जोडतो आणि त्या रेकी ऊर्जेशी स्वतःचं कनेक्शन निर्माण करण्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करत आहोत. ऑलरेडी आपण त्या ऊर्जेला फील करतोय, ऑलरेडी त्या ऊर्जेला आपण जगतोय. ओके. सो इमॅजिन करायचं आहे की ती ऊर्जा आपल्या बॉडीमधून वाहत आहे. पुन्हा एकदा अफर्मेशन करायची आहे आपल्याला. मी विश्वातील
सर्वात शक्तिशाली ऊर्जेशी जोडलेला आहे. मी रेकीशी जोडलेला आहे. मी या ऊर्जेचा वाहक आहे. आणि आता इमॅजिन करायचं आहे आपल्याला, कल्पना करायची आहे की तुमचे दोन्हीही पाय हे जमिनीवर आहेत. पॉसिबल असेल तर दोन्हीही पाय आपले जमिनीशी जोडायचे आहेत, ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे. खाली बसलेले असाल तुम्ही तर ऑलरेडी जोडलेले आहेत. जे खुर्चीवर जे लोक बसलेले असतील त्यांनी दोन्ही पाय खाली ठेवायचे आहे जमिनीवर. आणि इमॅजिन करायचं आहे की त्या दोन्हीही पायाच्या तळव्यामधून आपण जो प्रकाश आपल्या बॉडीमध्ये, जी ऊर्जा आपल्या बॉडीमध्ये फील करत होतो, ती आता रूट चक्राच्या माध्यमातून त्या जमिनीमध्ये खोलवर जात आहे. आणि त्याच पद्धतीने, त्याच सोबत आपलं पृथ्वीशी एक नातं जोडलं जात आहे. पृथ्वीशी आपण जोडले जात आहोत, ज्याला आपण स्टेबिलिटी असं म्हणतो. मूलाधार चक्र, रूट चक्र याच्या माध्यमातून आपण पृथ्वीशी आपला एक कनेक्शन बिल्डअप करतोय. आणि पृथ्वीच्या माध्यमातून आपल्यामधील सगळी नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी ही आपल्या बॉडीमधून ती पृथ्वी शोषून घेत आहे असं इमॅजिन आपल्याला करायचं आहे. आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला स्थिरता, शांती आणि सुरक्षा ही पृथ्वी म्हणजेच मदर अर्थ आपल्याला प्रोव्हाइड करत आहे असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. मदर अर्थ आपल्याला आपल्यामधील निगेटिव्हिटी शोषून घेऊन आपल्याला स्थिरता, शांतता आणि सुरक्षा प्रोव्हाइड करत आहे. मनातल्या मनात आपल्याला पुन्हा अफर्मेशन करायचे आहे. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. मी सुरक्षित आहे. मी स्थिर आहे. मी पृथ्वीशी जोडलेला आहे. मी सुरक्षित आहे. मी स्थिर आहे. आता आपल्याला एकेका चक्रावर फक्त 1-1 मिनिट हात ठेवायचा आहे. मी जसं सांगेल तुम्हाला चेंज, तसं तुम्ही त्या चक्रावरून हात काढून दुसऱ्या चक्रावर ठेवणार आहात. ओके. सो सर्वात आधी आपण आपल्या सहस्र चक्रापासून सुरुवात करू. दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत आपल्याला. आणि त्या चक्राला फील करायचं आहे. त्या जागेला फील करायचं आहे. फील दॅट चक्र, फील दॅट प्लेस इन युअर बॉडी. सहस्त्र चक्राला फील करायचं आहे पुढचे काही सेकंद. त्यानंतर आपल्याला आपल्या आज्ञाचक्रावर हात ठेवायचे आहे आणि आज्ञाचक्राला फील करायचं आहे. काही अफर्मेशन्स जर का तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने काही अफर्मेशन्स देऊ शकता. इट्स अप टू यू, टोटली युअर चॉईस. पण आपल्याला काही सेकंद, 30 सेकंद, 60 सेकंद त्या आज्ञाचक्राला, त्या पर्टिक्युलर जागेला आपल्याला फील करायचं आहे. आज्ञाचक्रावर दोन्ही हात ठेवून तर आपल्याला फील करायचं आहे आपल्या हातामधून आणि आपल्या संपूर्ण शरीरामधून वाहणारी ती ऊर्जा, त्या ऊर्जेला आपल्याला फील करायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात आपल्याला आपल्या थ्रोट चक्रावर ठेवायचे आहेत. प्रत्येक चक्रावर हात ठेवताना तुम्ही त्या चक्राला हील करत आहात. तुम्ही त्या चक्राला सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तुमच्या हातांच्या माध्यमातून देत आहात असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. आणि इमॅजिनेशनमध्ये तुम्ही एक सिंपल वाक्य म्हणू शकता की माझं थ्रोट चक्र बॅलन्स होत आहे. माझं थ्रोट चक्र बॅलन्स आहे. जेव्हा तुम्ही हार्ट चक्रावर हात ठेवाल, हळूहळू हार्ट चक्रावर हात ठेवायचे आहे,
तेव्हासुद्धा तुम्हाला सेम सेंटेन्स यूज करायचा आहे. माझं हार्ट चक्र बॅलेन्स होत आहे. माझं हार्ट चक्र बॅलेन्स आहे. माझं अनाहत चक्र बॅलेन्स आहे. हळूहळू पुढचा चक्रावर आपल्याला हात घेऊन जायचं आहे. ते आहे मणिपूर चक्र. प्रत्येक चक्रावर हात ठेवताना त्या ठिकाणी आपल्या हाताची ऊब, आपल्या हाताची ऊर्जा आणि आपल्या शरीरामध्ये आणि हातामध्ये होणारा तो रेखीचा प्रवाह आपल्याला फील करायचा आहे. मणिपूर चक्रावर हात आपण ठेवलेले आहे आणि सेंटेन्स आपल्याला रिपीट करायचा आहे. माझं मणिपूर चक्र बॅलेन्स आहे, बॅलेन्स होत आहे. हळूहळू हात आपल्याला स्वादिष्टान चक्रावर, नाभीच्या खाली आपल्या प्रायव्हेट पार्टच्या वर त्या ठिकाणी हात ठेवायचे आहे. सेम सेंटेन्स आपल्याला पुन्हा रिपीट करायचा आहे. त्या चक्राला फील करायचं आहे, त्या जागेला फील करायचं आहे. फील दॅट प्लेस अँड फील द एनर्जी. आणि हळूहळू आपल्याला हात आपल्या मूलाधार चक्राकडे, म्हणजे आपल्या सीटच्या खाली आपल्याला हात ठेवायचे आहे, आपल्या बमच्या खाली आपल्याला हात ठेवायचे आहेत आणि आपल्या मूलाधार चक्राला आपल्याला फील करायचं आहे. इमॅजिन करायचं आहे की ही रेखी ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामधून आपल्या मूलाधार चक्राकडे प्रवाहित होत आहे. माझं मूलाधार चक्र बॅलेन्स आहे. माझं मूलाधार चक्र बॅलेन्स होत आहे. मी स्थिर आहे. मी सक्षम आहे. मी शांत आहे. हळूहळू आपल्याला दोन्ही हात काढायचे आहेत. दोन्ही हात जोडून आपल्याला रेखीला धन्यवाद द्यायचे आहेत. आजच्या दिवसाला धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला, व्यक्तीला, परिस्थितीला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या गुरूंना, आपल्या आराध्य दैवताला, आपल्या आईवडिलांना धन्यवाद द्यायचे आहेत. आपल्या आजच्या परिस्थितीला, आजच्या दिवसाला, आपल्याकडे जे काही आहे त्या प्रत्येक गोष्टीसाठी ईश्वराला धन्यवाद द्यायचे आहेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. स्लोली 10 ते 1 ची काउंटिंग करायची आहे मनामध्ये. आणि whenever you are ready, slowly rub your hands and open your eyes, everybody. Slowly rub your hands. काउंट करायचं आहे 10 ते 1 चं आणि हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत. whenever you are ready. Thank you so much for joining today. I hope the first day was the good day. So this was the basic practice we did today. आजची जी प्रॅक्टिस होती ती अगदी बेसिक प्रॅक्टिस आपण घेतलेली आहे. टू स्टार्ट टू बी इन दॅट एनर्जी अगेन. हळूहळू आपण एक एक दिवस प्रॅक्टिस करू. ओके. सो जरी रेकॉर्डिंग आपण देणार आहोत तरीही प्रयत्न करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी लाईव्ह जॉईन करायचा. बिकॉज लाईव्हची एनर्जी तुम्हाला वेगळी एनर्जी फील होईल. ओके. आणि आता आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत पुढचे 10 मिनटं, 7:30 ते 7:40. ओके. सो मी अनम्यूट करत आहे सर्वांना. आपलं नाव सांगायचं आणि आपला प्रश्न विचारायचा, जो काही असेल ते. प्रयत्न करेन मी उत्तर देण्याचा. 100% मी उत्तर देईल याचं मी गॅरंटी देत नाही. ठीक आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स यू कॅन आस्क. प्रश्न काय असतील हे पण मी तुम्हाला थोडंसं सांगतो, की तुम्ही जे प्रॅक्टिसेस करत आहात त्याच्यामध्ये काही अडचणी येत असतील तुम्हाला, त्याच्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला हिलिंग करायचं आहे, रेकी देण्याची आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारू शकता. ओके. सिम्बॉल्समध्ये काही तुम्हाला अडचणी असतील ते तुम्ही विचारू शकता. येस. एनी क्वेश्चन्स प्लीज गो अहेड. येस संजय सर बोला. म्यूट आहे तुम्ही. ओके. हाँ, थैंक्स. गुड मॉर्निंग सर.
हम्म. ऐकू येते ना? गुड मॉर्निंग सर. येस, येस, येस. हा सर, मी जेव्हा आज्ञाचक्रावर हात ठेवतो तेव्हा एक मी हात कपाळावर आणि एक जर पाठीवर ठेवला तर चालतो, म्हणजे डोक्याच्या पाठीमागे. हा, तर तुम्ही दोन्ही पॉईंट कव्हर करत आहात. मग त्याचे आज्ञाचक्राचे दोन पॉईंट आहेत, एक आहे समोर आणि एक आहे मागे. समोर ओके. एक. हा, हा. येस. ओके. तर करू शकता म्हणजे तुम्ही असं तसे. मी धर येस, येस. असं धरतो. येस, चालेल येस. ना? ओके, येस, येस. थँक्यू सर. ओके. ओके, नेक्स्ट. प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क. ओके. सर डोळे आले असतील तर कसं द्यायची लेखी? डोळे आले असतील तर आज्ञाचक्रावर द्या आणि आपले चारही सिम्बॉल त्याच्यामध्ये काढायचे आहेत. टायक्युमी, होन्शा, यशविन, सेईकी आणि चोकुरे. ओके. आणि ते पूर्ववत स्थितीत त्यांचे डोळे आलेले आहेत असं तुम्हाला अफर्मेशन करायचे आहे. ओके. जे की ओके. हिलिंगची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे, ती प्रोसेस फॉलो करायची. आणि पूर्ववत स्थितीत ते आहेत. आणि फोटो प्रोसेस वापरत असाल तुम्ही किंवा फोटो फ्रेम वापरत असाल तर त्यांचा आधीचा जे नॉर्मल असतानाचा जो चेहरा आहे तो तुम्हाला इमॅजिन करायचा आहे आणि आताचा चेहरा इमॅजिन करायचा आहे. सो आताचा चेहरा जो आहे तो स्वाईप करायचा आणि जो नॉर्मल चेहरा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही हिलिंग कराल तेव्हा. ओके. आणि स्वतःचे आले असतील तर? सेम. इट इज ओके. अबाउट सेम. येस. ठीक. ओके, नेक्स्ट. हु इज नेक्स्ट? I hope everybody is doing practices at home, right? Yes, Janvi. Any questions? Okay, Grandmaster सर Janvi. गुड मॉर्निंग. Yes, येस good सर. morning. बोला. सर माझा तो जुना प्रश्न होता पण त्याचं उत्तर मला घ्यायचं राहिलं आपल्या बॅच मध्ये, की आपण नाकावाटे श्वास का सोडतो हे मला अजूनही कळलेलं नाही. काय सॉरी, काय? तोंडावाटे का सोडतो आपण श्वास नाकाने घेतो आणि तोंडावाटे का सोडतो? हम्म. सो ब्रिदिंग टेक्निक मध्ये आपण या 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 डिस्कस ऍक्च्युली करणार हा. होतो पण ते राहिलं आपल्याकडून. हम्म. हे बघा, आपण ऑक्सिजन घेतो आणि आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, हे तर माहिती आहे तुम्हाला, बेसिक, राईट? ओके. सो वेन यू यूज युअर माउथ, ओके, जेव्हा आपण तोंडाचा वापर करतो, मी अगदी बेसिक सांगते तुम्हाला सध्या. ओके. जेव्हा आपण तोंडाचा वापर करतो तेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडतो, CO2. ओके. सो इट इट मेक्स यू मोर रिलॅक्स. ओके. सो जेव्हा कधी आपण हे करतो तेव्हा तुम्ही तुमची बॉडीमध्ये जास्त रिलॅक्स फील करता, इमिडिएट, एकदम फास्टमध्ये. ओके. दुसरी गोष्ट, CO2 जेव्हा कमी होतो, तुमचा CO2 जेव्हा तुम्ही जास्त बाहेर फेकता, हे ब्रेथवर्कमध्ये शिकवलं आहे आम्हाला. सो तोंडाने श्वास घेणे आणि तोंडाने श्वास सोडणे हे जेव्हा आपण प्रोसेस करतो, आता आपण काय करतो, नाकाने श्वास घेतो आणि तोंडाने सोडतो. ओके. पण जेव्हा तुम्ही तोंडाने घेता आणि तोंडाने श्वास सोडता त्यावेळी तुम्ही तुमच्या नर्वस सिस्टीमला ॲक्सेस करू शकता. दॅट इज द प्रोसेस टू ॲक्सेस युअर नर्वस सिस्टम. ओके. आणि जेव्हा नर्वस सिस्टमला तुम्ही ॲक्सेस करता त्यावेळी तुम्ही इमिडिएट काही मिनटामध्ये त्या स्टेबल याच्यामध्ये जाऊ शकता, झिरो थॉटमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण आपण नाकाने घेऊन तोंडाने का बरं सांगतो, कारण की आपल्याला इतके फास्ट नाही जायचं आहे. बिकॉज ऑनलाईन इट इज रिस्की. कारण जेव्हा तुम्ही तोंडाने श्वास घेता, तोंडाने सोडता, त्यावेळी तुम्हाला डिझीनेस फील होऊ शकते, तुम्हाला झोपेसारखं होऊ शकते, तुम्ही पडूही शकता, अशा खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे ऑफलाईन सेशनमध्ये तोंडाने श्वास घ्यायला आणि तोंडाने श्वास सोडायला मी सांगतो, कारण तिथं मी असतो ऑफ बाजूला. सो आय कॅन टेक केअर ऑफ पीपल. पण ऑनलाईनमध्ये आपण प्रयत्न करतो की तुम्ही नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. सो इट विल गिव्ह यू अ रिलॅक्सेशन फास्ट. लगेच तुम्हाला ते फील होईल. ओके. तुम्ही बघा, नाही तर तुम्ही नाकाने श्वास घेता आणि नाकाने सोडता त्यावेळी तुम्हाला एवढं रिलॅक्स फील नाही होणार फास्टमध्ये. बिकॉज वेन यू रिलीज CO2 त्यावेळी तुमच्या बॉडीला रिलॅक्स फील होते. ते त्याचं कारण आहे, बाकी काही नाही. ओके. येस सर, थँक्यू. सो ब्रेथवर्कच्या सेशन तुम्ही अटेंड नव्हतं केलं वाटते, संडेचं सत्संगमध्ये सांगितलं होतं मी, हा, त्याच्यामध्ये मी नाही सांगितलं सर, होतं ते बरंच. नाही झालं. बरोबर. ओके. ब्रीदिंग टेक्निक्समध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत. कॉन्शियस ब्रीदिंग, कनेक्टेड ब्रीदिंग,
तर त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत. ओके, तर ते आज नाही बोलू, आपण बोलू कधीतरी. येस, नेक्स्ट. एनी क्वेश्चन्स? सर काल संध्याकाळी कुठला क्लास झाला होता का ऑनलाईन लाईव्ह 8 वाजता? लेवल 2 लेवल 3 ची बॅच चालू झालेली आहे ना, नवीन बॅच. नाही, विजन बोर्डचं काय झालं होतं का? नाही नाही नाही, ओके, विजन बोर्डचं नाही. ठीक. विजन बोर्डचा क्लास होईल या आठवड्यामध्ये. ओके, त्याची माहिती मिळेल तुम्हाला ग्रुपवर. ओके सर. येस. ओके, एनिथिंग एल्स? ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग टुडे. उद्या सकाळी ठीक याच वेळेला आपण भेटू. सेम लिंक असणार आहे आपली 5 दिवस. त्या सेम लिंकवर तुम्हाला जॉईन करायचं आहे. यावेळेस प्रॅक्टिसेस थोड्या वेगळ्या आहेत, तेच नाही आहे. तेच सिम्बॉल तर ऑब्व्हियसली आपण काढू एक दिवस तरी, पण प्रॅक्टिसेसमध्ये थोडासा चेंज असणार आहे टू गिव्ह यू मोर क्लॅरिटी. ओके, आणि जसं की मी आधी सांगितलं की तुम्ही या गोष्टीशी जुळून राहिलं पाहिजे, तुम्ही तुमच्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. हा या प्रॅक्टिस बॅचचा उद्देश आहे. ओके, कुठं अडकत असाल तुम्ही तर तिथं तुम्हाला हेल्प झाली पाहिजे, हा या प्रॅक्टिस बॅचचा उद्देश आहे. सो इट इज़ फॉर यू, नॉट फॉर मी. हाँ, सो मेरे लिए तो ये एक्स्ट्रा एफर्ट्स है ना. तुम्ही ज्वाइन केलं पाहिजे बिकॉज इट इज़ फॉर यू. अगर आप नहीं ज्वाइन करोगे, आपका अटेंडेंस कम रहेगा, सो ऑब्वियसली हम बंद कर देंगे, सिंपल है. ओके, सो तुम्ही किती इंटरेस्टेड आहात आणि तुम्ही किती त्या गोष्टीला फॉलो कर, तुमच्यासाठी आहे हे सगळं काही, माझ्यासाठी नाही किंवा आमच्यासाठी नाही. ओके, सो तुम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्या असं मी सांगेल सर्वांना. आणि जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही तुम्हाला प्रश्न असेल, ते तुम्ही येऊन इथं बोलू शकता, विचारू शकता. येस, उज्ज्वला मॅडम बोला. सर सुप्रभात. सुप्रभात, सॉरी, नमस्कार. आपण निरोप दिला होता पण मिस्टरांचं ऑपरेशन झाल्यामुळे ना जमलं नाही मला फोन करणं. ओके ओके, काय हरकत नाही, तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बोलू हा आपण. हा हा हा. हम्म, आणि खरंच म्हणजे खूप बरं झालं रात्री मी पाहिलं ते. हम्म, हम्म. आणि आज म्हणजे ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे काय ना, तर ब्रह्मांडीय शक्ती म्हणजे सागरचर. कारण नुसता आवाज ऐकला, नुसतं पाहिलं तरी सुद्धा ती एनर्जी आपल्याला जाणवते की आपल्यात येते. हम्म, हम्म. त्यामुळे कधी कधी बिझी असले ना तरी मी कॅमेरा ऑफ ठेवते, पण लक्ष मात्र सगळं शब्दावर असतं. येस येस येस, तुम्ही आणि नेहमी. खूप म्हणजे हे सांगण्यासाठी महत्वाचं असं आहे की ते जाणवतं की समोर दिसलात किंवा समोर आवाज ऐकला की लगेच ते कनेक्ट व्हायला होतं. थँक्यू थँक्यू. त्याच्यामुळे मी सगळ्यांनाच रिक्वेस्ट करीन की जरी पॉसिबल नसेल तरी निदान ऐका तरी. येस. हां, धन्यवाद सो सर. येस, थँक्यू सो मच, धन्यवाद. तुमची प्रॅक्टिसेस होतील, तुम्ही त्या गोष्टीशी जुळले जाल पुन्हा, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, आणि बऱ्याचशा गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करत असतो की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला बेनिफिट होईल. काही गोष्टी पूर्ण होतात, काही नाही होत. ओके, त्या वेळेअभावी, पण प्रयत्न आमचा खूप असतो की कसं तुम्हाला हेल्प करता येईल. तर त्यामुळे आता टीम मेंबर्स पण आहेत, काही ग्रँड मास्टर पण आहेत, ते पण तुम्हाला हेल्प करणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. सो आपले काही ग्रँड मास्टर क्लास घेतील, काही टीम मेंबर क्लास घेतील. सो कुठं ना कुठं ते तुम्हाला सपोर्ट करत राहतील. ठीक आहे, थँक्यू सो मच, टेक केअर, गॉड ब्लेस यू, धन्यवाद.